नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी पुण्यातली मेट्रो स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट अशी भूमिगत जी मेट्रो जी आहे ते नागरिकांसाठी प्रवाशासाठी आहे। मात्र आता याच भुयारी मेट्रोसाठी खरं तर सुरक्षा धोक्यात आली म्हणावी लागेल। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते शुक्रवार पेठ आहे। शुक्रवार पेठेमध्ये खरं तर शहराच्या अंतर्गत भागामध्ये मध्यवर्ती भागामध्ये अनेक जुने पडके वाडे आहेत आणि आता हे पडके वाडे ज्यांच्या मालकीचे आहे त्यांच्याकडून खरं तर त्याचं जे काही पुनर्वत केलं जात आहे। त्याचबरोबर मी ज्या ठिकाणी उभा आहे तो शुक्रवार पेठेमधली ही जी जागा आहे या जागेमध्ये हे जे तिथले जे या वाड्याचे जे मालक आहेत यांच्याकडून या ठिकाणी बोरवेल घेण्यात आलेला आणि याच जागेच्या खालून भुयारी मेट्रो या ठिकाणून गेली आहे। आता हा बोरवेल थेट मेट्रो मार्गामध्ये घुसला आणि तिथली सुरक्षा जी आहे ती धोक्यात आलेली आहे। ही बाब जेव्हा मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये खरं तर धनंजय मोठे नावाच्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा जे आहे ते नोंद केलेला आहे। ही ज्या धनंजय मोठे जे आहे त्यांची खरं तर ही जागा आहे आणि त्यांनी हा जो त्यांचा पडका वाडा आहे तो पडका वाडा या ठिकाणी त्यांनी बोरवेल घेतला आणि या बोरवेल थेट भुयारी मार्ग जो आहे मेट्रोचा त्या ठिकाणी हा बोरवेल थेट भुयारी मार्गामध्येच घेण्यात आला। त्यामुळे मेट्रोची सुरक्षा जी आहे ती धोक्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाचा ही बाब लक्षात आल्याच्या नंतर आपण बघू शकतो कशा पद्धतीने कॉन्क्रीट करून हे जे भुयारी ज्या ठिकाणी बोरवेल घेतला होता तो तात्पुरता सध्या बंद करण्यात आलेला आहे। मात्र अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल कारण की ज्या ठिकाणाहून मेट्रो गेलेली आहे त्याच मेट्रोच्या मार्गक्रमणिकेवरतीच हा बोरवेल घेतलेला असल्यामुळे खरं तर मेट्रोची सुरक्षा जी आहे ती धोक्यात आलेली म्हणावी लागेल। कारण की पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक असे पडकेवाडे आहेत आणि ते पडकेवाडे मालकाकडून खरं तर त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम किंवा त्या ठिकाणी इमारत उभारण्याचं काम सुरू आहे ना अशामध्ये पुढे सुद्धा असे धोका संभवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।